सान साल्वादोर होन्नावर पिरगजेचे विंटणार कलाकार सादर करतात. जॅफ्री फर्नांडिसान बरोवन श्रीमान दीपक लोपिसान निर्देशन केल्लो, रीमा फर्नांडिसांनी संगात्यांनी संगीत दिल्लो सोबीत सुंदर सामाजिक कौटुंबिक तियात्र दिसतात दोळ्यांतली दुकां पूण काळजाची. Happy birthday to you, dear Charlotte. Happy birthday to you. May the good God bless you. May the good God bless you. May the good God bless you, dear Charlotte. Happy birthday to you. पोटाम आमकां देणे देवाचे, रुपीत करया बिडार मोगाचे, कश्टांत आदार मागया देवाचे, लेतेर जावया सेवेन पेल्याचे. बापूय देवा तेंच्या उपरांत तुवें जायते कश्ट मेहनत काड तेच देवाचेर बाबार दवर आमकां सांबाळलें. ते देखून होच वर्तो दीस आमकां फावो जाल्लो आसा. आमचे भयणशाल्याक आज आपल्या 17 वर्साचो जल्माचो दीस आचरण करनासा. आमी आमचो धाकलो भाव स्टीव पयले फावटी बोटीन कामाक वचून भाट जाता. ते देखून माय देवाक सांग अर्घ, देवाक सांग अर्घ. आज म्हाका 17 वर्सां संपून हांवें 18 वर्सांक पांय दवरला. तरी पूण ह्या म्हज्या दोळ्यांनी हो संवसार हांवें देखूंक ना. म्हज्या जल्म दिल्ल्या म्हज्या आवय बापाय आनी म्हज्या मामाक हांवें देखूंक ना. तरी पूण म्हज्या मायन ह्या कुटामळ्या सोबीत तोटान एक फुला भशेन वाडयले आनी म्हजी साकरी केली. आणि तुम्ही मुझे दोन्ही भाव मुझे दोन्ही दोळे असले बरी. देवाच्या भरवशान पुढे सरया, सतान नितीन चलोन जीवी साऱ्या, देखी ते देव दिता स्वीकार करया, कुटुंबा सोयेक पोट धीर सांभाळया. माय तुझ्या भावान आनी भयणीन सांगचें सहज जावन आसा. आज हांव ह्या मठार पावच्या कारण तूं जावन आसाय. जेन्ना आमचो बापूय देवादीन जाल्या उपरांत तुवें जायते त्रास काण लोकांच्या घराघरांनी काम करून आमचे कुटुंब सांबाळिल्लें आसा. आनी आज आमकां कांयच म्हणना. म्हाका म्हजो म्हयन्याचो सांबाळ मेळटाच हांव तुमकां पयशे धाडून दितलो. भयणीचे दोळ्याचें ऑपरेशन कर, आमी एक बरें नवें घर बांदया. देव जाऊन असा मोबाईल
तुका दिता कितें जावंक आसा तें देवाचे कुशे प्रमाणे जावं. माय म्हाका बेसन दी माय. मोगाचे उतर दिव्यान कुशेन परतलो सूर्या चंद्रे मागून जाल्यार हाडून दितलो. आय लव यू, तुझी परवा हांव करची ना, आय लव यू. तुका हांव बोलची ना. मोगाचे हांव घर बांदतलो, त्या घरांत तुका धरतलो, राणी करून तुका हांव द्रोणार बसयतलो. मायकाक तुज्या येवन मेळटलो, तोंडान बला म्हूण सांगतलो, कासा जावन फुलांचे बागेन तुका गुंडयतलो. माय पायराची ना तर हांव उपाशी रावतलो, हांव तुका मेळना तर हांव पिसो संपवतलो. आय लव यू, मोग कितलो करता तूं. आय लव यू, म्हाका मोतिया जायनासो. I love you too. मोग करतली जिवीतभर. I love you too. तूं म्हज्या मोगाची जर. स्टीव, आज तू कितलो हँडसम दिसताय. तुका कितले पळयले रे म्हाका पळना. अशें तुका पळयत रावया म्हूण म्हणटा. तुका कोणाची दीस पडूंक ना म्हूण हांव लिंबू आनी मिरसांगे नायला. कितें लिंबू आणि मिरसांग? हा. पळय आता सुरू जालें तुजें. हांव कितें थंय रावंक येता परतून 9 म्हयन्यांनी फाटी येता न्हू. एक फुलची फूल सुर्याक राखता, रय पावसाक राखता. तशेंच जालें तुका राखचें. तुका ते फकत 9 म्हयने, पूण म्हाका ते तुका सोडून 9 वर्सां गेल्या बरी. तुका थंयसर पयशे मेळटात, उजवी बरी जेवण मेळटात, पूण तूं म्हाका विसरचो ना म्हूण. पळय डियोना, नाका जाल्यार तूं चिंतून बसू नाका. हांव केदळान तुजोच आनी तुजोच उरतलो. अशें करून तूं कितें उलयताय? पळय म्हज्या घरान म्हजी आवय आनी म्हजी बाबयण आसात. जवळ जवळ आमच्या घराक वचून तांची जतन घेतच राव. ओके सारकी. म्हाका आतां वेळ जालो. चल या आमी. हो हो मॅडम, कितें ओकंची बसून आसाय? हा, म्हाका कळलें तुका तुज्या भावाचो मोग नासता म्हणून. वय तुका खंय वेळ आसा म्हजे लागीं मस्ती करूंक. तूं तुज्याच कामांनी बिझी उरता न्हय. पळय उगडास काडलोस. आयलो स्टीवन बाबाचो फोन. हो तसोच फोन. दी बाबा, हांव ताचे लागीं पयलें उलयतां. राव मॅडम, हांव पयलें उलयतां, उपरांत तुका दिता. ना हांवेंच ताचे लागीं पयलें ना, उलयतां. हांवें दी तुला- बाबा, रे मार सांगलें तुमकां आजुनी बुद्या उरना. हाड तो फोन, हांव उलयतां. या माय उलय. हॅलो. हॅलो, कशें आसा पुता? तूं बरो आसा न्ही? बेडार काडाचें मांडकर तेंची माश्टी मेळटा की हांव लागीं टोपस आनी तुका तकलेक दूख सुरू जातली. बरो करून राव. हांव बरो आसा माय. तूं बरें आसा न्हू? म्हजो दाटू आनी म्हजे मोगाचे भयण कशें आसा? हांव बरें आसा स्टीवन बाबा. तूं कसो आसा? तुजी भलायकी कशी आसा? पळय स्टीवन बाबा, तूं गेल्ल्या उपरांत बाबा म्हजी मस्त मस्किरी करता आनी तो म्हाका मस्ती करूंक मेळना. त्या देखून म्हाका मस्त बोर जाता स्टीवन बाबा. तुजो म्हाका मस्त उगडास जाता. वैगी, तूं बरें आसा न्हू? बाबा खंय गेलो? तो कसो आसा? हांव हांगाच आसा. तूं कशें आसा थंय? तुजें काम कशें चलता? थंय बरे भशेन राव. आमची तूं खंत करिनाका. आमगे सगळी बरी आसा. पळय बाबा, हांवें तुका पयशे धाडल्यात आनी बेगीनच तूं भयणीचे दोळ्याचें ऑपरेशन कर आनी जाता तितले बेगीन आमचें नवें घरचें काम सुरू कर. आनी आज हांव लंडन पोर्टार आसा. फाल्यां हांगा तावन आमी सुटता आनी 4 दीस हांव तुज्या संपर्काक उरचो ना. आनी आमचें नवें घरचें काम तूं सारकें दिसचें बरी कर. ओके 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 बाय. माय कितें? ह्या दिसांनी तूं मस्त घुमटी आसाय माय. फाल्यां तुका हॉस्पिटलाक कोण हाडपा.
पण आता म्हाका मस्त भूक लागली काय माय इल्ले वाड माय अरे माय म्हाका लागला खंय वयत मीटिंग हवी ते असले रे बरें दिसत हा बर दिसत वय सकाळी बेंगळूर दनपारा दिल्ली आणि सांजेर मुंबई आठ ओके डन दरिता नाही रे हो एक दिसाक कितले कडेन कशे वेता कोण गो तो क्रिकेट मॅचाक बॅटिंग बांदचो बुकी भास्कर म्हाका गोतू ना मुझे दोळे फुटलात किते रे मुझ्या शेजाऱ्यांक आनी मुझ्या केरींच्या लोकांक हांव वळखना किते हो केन्ना पळयल्यार बॅटिंगान दवरता इतलो डेंजर म्हळ्यार आमच्या घरा कडेन सुणयाची झगडी जाल्यार ताकाय बॅटिंग मारता हो कसलो मुनीस गो लुच्चो न्हू गो लुच्चो वयर कितें जालें गो तूं ताणें म्हज्या घोवा कडेन तुज्या बायलेच्या मोबायलाक 50 रुपये रिचार्ज करता म्हूण 500 रुपये बॅट बांदले आणि ते 50 रुपये रिचार्ज जाले बरी 2 सेकंड आणि कोण केले हेणेच इशीन ताणें म्हज्या मोबायलाक 50 रुपये रिचार्ज केले आणि तिशीन म्हज्या घोवा कडेन 500 रुपये वसुली केली कसलो दळदी रो मुनीस गो हो पळय आनी कितकी करते आसा हॅलो कितें 3 गेले की हांवें पळयतना एकलो गेलो आता कितें 3 लोक गेले की ये दवाशा बाबा केन्ना काडटा के आजी काडटा के कितें रे ते 3 लोकांचे मोडी मोडी न्हू सायबा 3 लोक गेले म्हणे 3 विकेट गेले म्हणून हांवें पळयतना एकलो गेलो आता 3 लोक गेले की तो नारायण आसा पळय लगाडी काडलेलो तो नारायण हो तो नारायण म्हळ्यार रुकार चडचो पाड्याकार हांव तेका सोदती आसलोलो तो नारायण सायबा वेस्ट इंडीज बॉलर नारायण पाड पडले गेले केन्ना क्रिकेटांत उरता दळदी कोणच्यो हा हॅलो कितें हा आज तूं म्हाका 50 पैसे मुंबय दी आनी फाल्यां तूं 20 पैसे म्हाका कोलकाता दी हा कितें बेंगळूर टीम म्हाका सायबा म्हाका इतलो दीस हांव कारार पळोवन आसलो त्या बेंगळूरच्या टिमाच्या एपारान आतां हांव चलून भोंवता पाड पडू बाबा एक सांगता तुका आमगेर घरा लागीं एकलो भास्कर अण्णा म्हूण आसलोलो तो तुजी नमेनीची बॅटिंग बांदतलो अशी बॅटिंग बांदून लॉस जावन एक दीस सुसायड करून मेलो आज ताचे धू लोकांगार काम करून घेन आयदान घासून हे वर्स SLC 80 to 85% केला हे गोताय तुका कितें 80 to 85%? 80 to 85%. चल तर बरें जालें स्ट्रेट 80 to 85% बॅटिंग करया मुनीस बॅटिंग नाका रे बॅटिंग बांदचे ना म्हणून सांगलं न्हू बॅटिंग नाका चल तर बॅटिंग नाका जाल्यार नाका सगळे टाइम आमकां बॅटिंग लागता म्हणून आमच्या हातीर कळलें मच्छ आसा मच्छ म्हणून मागचे गुडघा आशिल्ले मुज्या प्रकाराने मुज्या जनरल नॉलेजा प्रकार तुझ्या पेंटार एक मच्छ आसा न्ही कितें म्हणटा रे पेंटार मच्छ आसा मागीर लांगार कोण कितें आसा म्हाका गोत आसा तुका कितें गोत आसा ना मच्छी ना रे पळय रे आसा ना रे मच्छी ना रे कल उलयत गो पासकिणो आसा रे पळय अरे ना म्हणे न्हू रे ना रे चल तर बॅटिंग मानया बॅटिंग तुगे बॅटिंग चेट आजू ते वयता चल बॅटिंग घे बॅट घे बॅट तू घे राव पासकीण लायफ आनी बॅटिंग मध्ये घे बॅटिंग चेट आजू ते वयता दाखयत तुका कोय आसा दाखय कोय आसा ना म्हाका दिसता मोस्टली तू नावताना सापडे सापाच्या पेंडारा इल्ले सेकला दोला दिसता तो मच्छे साबा पेंडरा सकला गेल दिसता दाखयत तुका समान दाखयता कोय आसा दाखय पासकीण तू कोय वसूंक आसा तू वच निवळसी हांगचे ते केलं बॅटिंग चेड आजू देव वयता दाखय कोय आसा दाखय आसा काड दळदी रे 100 रुपये म्हाका दिसता तू नावताना सापाच्या पेंडारा सकला वसून नेला चापोन जावन गेलो दिसता तो मच्छी गेलो दिसता काड दळदी रे 100 रुपये काड शे घे पहिले पावटी बॅटिंग घालो घे आणि लायफान केन्ना बॅटिंग मारचे ना कित म्हणतो तू पासकीण कित जाल गो एकदम डर जाल गो तुका कित जाल गो तुका हाये तुका नका रे म्हळे तू
ऐकले पस्कू किती रे ते नाका रे म्हणलं ते ताचे 100 गेले आणि इशेन मुचे 1000 रुपये गेले पस्कू तुझे 100 गेले आणि तुझे 1000 गेले तशी मुळे किती आहे गो त्याने मका 1000 रुपयाचे पेट बंद दिले पस्कू की तो तुका अख्ख्या हडीन बळा लोकम करचड ये नको करता म्हणून. ये देवा मुझ्या शेल्डन किती डॉक्टर किती झालं म्हज्या माय रियूची कांय गरज ना बोले तुझी आवयची रगत लॅबोरेटरीक टेस्टाक घातले आसा आणि थोड्याच वेळान तिचे रिपोर्ट येतले ते रिपोर्ट पळोवन तिका कितें जालां ते पळोवन हांव मेडिसिन बरोवन दिता बरें डॉक्टर डॉक्टर रिपोर्ट रेडी किती डॉक्टर किती सिरियस नाना शेल्डन पळे तुवें आतां धैर्य कान घेवंक जाय किती झालं माय तुझे मायक ब्लड कॅन्सर आसा किती घडलं पूजा कोण ना ना डॉक्टर सांगा डॉक्टर पळे शेल्डन तू समाधान काण घे आणि तू आता तुझ्या आवयक एक व्हडले कॅन्सर हॉस्पिटलाक आपोवन व्हर आणि त्या खातीर तुका जायते पयशांचे गरजी पडटले आणि ह्या सर कमान देव तुका वाट दाखयतलो बरें तर शेल्डन तुझ्या आवयक तू आता आपोवन व्हर बाय तुका काही जावंक नाय बाय काही जावंक ना गे तुका इल्ले ब्लड इन्फेक्शन आसा काय वखद बरोवन दिता मला आमी आतां घरा वचया माय घरा हेरसणारा ह्या जिविता कित्याक लागून हे निर्मोडे फुडार म्हजो फुलोन येताना कित्याक म्हणून तुवें बावयले तुजी चिंतना मुजी चिंतना नाय लिसांव तुजे म्हाका समजले तुजी चिंतना मुजी चिंतना नाय लिसांव तुजे म्हाका समजले माय मुजी वळवळता पिडेक तिच्या वखता लागना भयण मुजे सोबीत दिसता पूण ताका दोळे दिसना भाव मोगासो म्हजो परदेशांत घोळता नवें घर बांदूंक म्हाका आधार दिता पूण ताचो वाव मायचो जीव राखता भावाक सांगूंक मन म्हजें घाबरता हेरसणारा ह्या जिवितांत कित्याक लागून हे निर्मोडे सांगात उपचार सुकनेक सांगात नाश झाला सूर्याची किरणांनी फुलच्या फुलात मोड आड आसा तेच परी जायते शिकाप शिकलेली हाका म्हजी पैशाची गरज आसा आणि म्हाका हाची गरज आसा देवना जालें की तुजे फोनार उलोवप तुका कितें जाय तू म्हाका अशें कित्याक करताय
सांगात म्हळ्यार फ्रेंडशिप म्हाका तुजो केवळ फ्रेंडशिप जाय हे कशें सांग म्हाका बॉयफ्रेंड आसा ते हांव जाणा पूण तुका कोणें सांगले तुज्या बॉयफ्रेंडाक इन्कार कर म्हूण तर तुज्या उतरांचो अर्थ कितें पळय डिओना तूं मस्त शिकलाय आनी हांव एक व्हड बिझनेसमॅन जावन आसा अशें आसता हांवें तुजो फ्रेंडशीप करूंक जाय आनी तुका म्हजी पयशाची गरज आसा देखून 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 हांवें कितें करूंक जाय म्हूण तूं चिंताय पळय डिओना हांव तुका एक व्हड कंपनीत कामाक लायता आनी कितें करूंक जाय म्हूण हांव तुका सांगता आर यू रेडी पळय हांव रेडी आसा कितें करूंक जाय तें म्हाका उपरांत सांग आतां हांव वता बाय खूपच्या सुकणेक सांगात मेळ्ळा माय सबार दिसांत हांव तूं एकलीच मोवन रावता पयलींचे भाशेन तूं म्हजे लागीं उलयना मश्किरी करना कित्याक माय तशें म्हाका कळ्ळें तुका तुजो पुता सोंगडात आसता न्हय तशें कांय ना गो मुझे तुवें तो पयले फावटी विदेशाक गेला तो कितें खावता आनी कितें जेवता म्हूण ताची खंत म्हाका माय बाबाक एक बरें काम मेळ्ळा आनी ताका आतां बरो सांबाळ मेळटलो आनी आमी एक व्हडलें नवें घर बांदतली हांव आनी बाबान सांगला म्हजे दोळ्याचें ऑपरेशन करता म्हूण आनी म्हाका दोळ्याची दीस आयल्या तेन्ना म्हजी एक आशा आसा माय एकच एक आशा पयले फावटी हांवें तुका पळोवंक जाय माय हांवें तुका पळोवंक जाय माय ही संतोषाची खबर ऐकून तू कित्याक रडताय पळय माय कितले फावटी हांवें तुका सांगले उदकांत जायते हात घाली नाका म्हणून पळय तुका आतां थंडी जाला कफ घट जावन खोंकली सुरू जाला माय म्हाका दोळे आयल्या उपरांत हांव तुजी साकरी करता माय साकरी करता आतां तुका पियेव किल्लें उदक हाडून येता माय चैत्र मुझे तुवें माय माय तू कितें कितली खंत करता इल्लें समाधान घे माय इल्लें समाधान घे कितें समाधान रे पुता कितें समाधान ताणें दिवलोवची उतरां मुज्यांचो समजायना मुज्यांचो समजायना ताच्या त्यात्रेन ताची ती आशा पोतान पावता रे पुता पोतान पावता रे स्टिवनान बी व्हड एक आशा आसा घर नव्यान बांदचें आनी बहिणीच्या दोळ्याचें ऑपरेशन करया म्हूण तो थंय दीस आनी रात म्हणलें की नासतना वावर करनासता पूण ते पयशे पुरा म्हज्या पिडे खर्चिता पूण तूं कितें जाप दिता रे पुता कितें जाप दिता रे माय तू काय खंत कर पोसा नका माय आमच्या संगत हा देव आसा माय आमच्या संगत हा देव आसा तोच देव एक वाट दाखयतालो माय आता तुवें वखदां घेवची वेळ जाला ये माय हांव तुका वखदां हो तुवें सांगचें सारकें पूण डिओना तूं इल्लें छत्रायन राव आमी सप्लाय करचो तो प्रोडक्ट तुज्या कंपनीच्या स्टाफांक लेकून कळीत जावन आसो देखून तूं छत्रायन राव क्लेमेंट तुवें सांगची ती सारकी पूण आतांचो एमडी आसा म्हण सर म्हाका कांय बेजार ना तूं ताची खंत करी नाका ते पुराणपणान घेता पूण तुवें बसयल्ले ताची खंत तूं करिनाका दिल्ले उतार मोडचे म्हज्या डिक्शनरींत दिसना ओके साहेब हो बरें. म्हाका स्टिवनाचो फोन आयलो बरें तर तूं उलय हांव येता बाय ओके बाय स्टीव तू कसो आसाय हांव बरो आसा हांव तुज्याच फोनाक राखते आसले म्हाकाय तशेंच मोगा तुका केदळा फोन करचें म्हूण राखून नासलो आमची घरची खबर तूं घेतेत आसा न्हू तुजी घरची खबर हांव केदळाय तुज्या घरा वेताना तुजें घर बंद आसता आनी तुजी माय आनी भाव भयण हांगा थंय भोवून मजा मारते आसतात डिओना हे तूं कितें उलयताय हांवें उलोवचें सर तुका पातेणी ना जाल्यार तुमच येवन पळय ओके हांव येवनूच पळयता बाय ओके बाय China, China, China.
त्याने पाहिजे पुढच्या कोण म्हणता रे ओ वॉचमॅन 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 1 लाख गण भितर गायला पडे तुका ओ तुम्ही भितर घालचे तू जोर नाही कित्यामुळे ना काय ना नु रे इतकं रात्री खंय वचून असा रे तू आणि सर आम्हाला पिवणे विषयांत शिकवणे कोयते असलो इतकं रात्री कोण रे तुका शिकवून दितालो असा नाही मुझे घरा मुझी बायल तिणींची दिवची ती शिकवण त्याने सांगचे बी समासा सोड काले समासा सर सारखे काले समासा त्याची कर्मा येता नु रे काले येता टीव्हीर अंमल पिवण्याच्या विषयात शिकवणं ओ आम्हाला पिवण्याविषयी टीव्हीर बी येत आहे गे केदाळा येतात 7-9 पर्यंत 7-9 वरा तो आम्ही 12 दूरचो टाइम आमका वेळ ना साधाच पिऊचे काम की म्हणून तुका ना उघडा जायले तर ना मन गेले तर ना इलो पिवचो तिथले नु रे तुका केदाळा उडगास येता केदाळा मोन येता रे म्हाका सदांय मन येता सदांय उगडास येता देखून सदांय पी येता जाल्ला नाही गेल नु रे तुका गांधीजीन किती सांगला म्हणून गुत्तू ना तुका गांधीजीन जाय ते सांगला गांधीजीन जाय ते सांगला म्हणून म्हाका बी गुत्त असा गांधीजीन सांगला सोरो मनशाचो पहिलो दुश्मन म्हणून सांगला ओ गांधीजीन सोरो मुनसेचो पहिलो दुश्मन म्हणून सांगला जेजू ख्रिस्तान किती झालाय गोताय तुका जेजू ख्रिस्तान किती सांग रे तुझ्या दुश्मनाचो मोकर म्हणा पाड पडूया गेलो इतके उठी किती पियेत रे तू प्रॉब्लेम सर प्रॉब्लेम प्रॉब्लेम कोणा रे माका बी असा तुका बी असा संसाराच्या हर एक मनशाक प्रॉब्लेम असा सोरो पियेल्यार तुझे प्रॉब्लेम वयता रे आणि किती दूध पिल्यार वयता पाड पडूया बेवडाल्या परान हांव हांगा असा नाही सर तुम्ही इतली सवाल म्हाका विचारली नाही हांव तुमका एक सवाल विचारू हा विचार ती तुमचे माथ्याक डपी आसा न्ही हा असं ती एक साइड फोल्ड असा एक साइड स्ट्रेट असा कित्याक ते आमच्या कर्नाटका पोलीस डिपार्टमेंटाच्या नीचे तशें रे ते नाही तशी नाही आणि कशे रे ते ते तुमका नाईट ड्युटी वेळार न्हिदोंक तशी दवरला ये बाबा पोलीस बी मर्याद काढतो रे नु रे तू इतलोटी कित करतो नु रे इतलोटी पितो तू कित कारण तू पिऊक सर म्हाका पिवची रूढच नासली नु रे पिऊची रूढ नासली आणि किती पित रे तू हांव एक सेक्युरिटी गार्ड जावन आसलो सेक्युरिटी गार्ड केन्ना तो आमचो मॅनेजर आयलो आनी म्हणूंक लागलो सेक्युरिटी टायट उरूंक जाय म्हणून एक दीस हांवें ट्राय करूनच पळयलें आनी आमच्या मॅनेजरान पळोवन सोडलें आनी म्हाका कामासून काण सोडलें त्या दिसून आज वरेकी हांव टायट जायता पूण सेक्युरिटी जावंक ना त्याने करले बी सामासा सोड नु रे तू इतलो सगळं पियता पैसे खंयचे रे तुका पयशे म्हजे बिजनेस आसा सर बिजनेस तू केला नी कर बिझनेस रे ते सेल्स बिझनेस सेल्स खाले सगळे सेल्स करता रे तू हांड मोडकी तोपला तंदूर पचांडी फ्रीज वॉशिंग मशीन हे सगळे विकून जाला आणि आज हांव टीव्ही चलती रे आयले कैली पडतो म्हाका टीव्ही कोण घालले तुये म्हाका गोतू ना तुझे टीव्ही विषय म्हाका उलयना का म्हाका गोतू ना म्हाका म्हजी टीव्ही आणली म्हाका सिरियल पळोवंक आसा पाड पडले तुमच्या बायलांचे टीव्ही सिरियल सोमार रांदूंक कळना भिकणाशी कोणचे बाडशी रे कैला पडतो पयले रांदूं सीक तुमच्या गांवाक बरें रांदूंक वाडा ना म्हणल्यार आमी घरात उरतले तुमकां रांदूंक कळना कित्याक नु रे चोरा टीव्ही कोणा दिले रे तुये घरचे सगळे सामान पुरा विकले नु रे तुये कित्याक मर्याद ना रे तुका नु रे घरचे सगळे सामान पुरा विकले तुये घर विकून सोडतो रे तुये घर विकूंक म्हूण गेल्लो सगळें जाता म्हणटाना सिरकून पड नु रे सिरकून पडलो कोणा लागीं सिरकून पड रे आनी कोणा लागीं घरचे ओनरा लागीं पाड पडे चल निकाल लागलो तुमच्या अपरान मुझे टाइम वेस्ट जाले पाड पडे गेले वयता पाड पड किती रॉनी म्हाका टीव्ही कोण घायली म्हाका टीव्ही आणली सिरियल पळोवंक आसा तुजी टीव्ही म्हाका गोतू ना गो टीव्ही विशय उलयनाका प्लीज हाड दी रे म्हाका टीव्ही कास्कीन तू इतलो बरो दिसता तुका आज हांव हडीनबाळ कॉम्पिटिशन आसा ड्रामाचें थंय मातशें टीव्ही विशय उलयनाका टीव्ही गेली ती पाड अरे व्हरता तू म्हाका ड्रामाक घरें व्हरता आनी फाल्यां वापस येवन तुका एक येदें काण दिता कितें रे ते मोबायल तुवें टिकटॉक खेळ टिकटॉक टिकटॉक
कष्ट नसले तरी दिसलो. माय स्टीवनाचेच फोन माय. हॅलो स्टीव, कसो आसा? हांव बरो आसा. कशें चलता तुजें काम? म्हजें काम कशें आसूं दी, पयलें सांग आमचें नवें घरचें काम खंय पावलां तें. घरचें काम चलतें आसता स्टीव. कित्याक तूं फोट मारताय? हांवें धाडलो पयसो घेवन तुमी थंयसर मजाक मारूंक लागला. सारकें सांग म्हाका. स्टीव, इल्लें समाधान घे स्टीव. तुका हांव सकट सांगता स्टीव. सांगचें आनी कितें उरलां, म्हाका पुरो खबर मेळ्ळा आनी हांव तुमचें कांय आयकुचो ना. दवर फोन. स्टीव, स्टीव, हॅलो स्टीव, स्टीव. माय, तो आमचें कांय आयकूंक तयार ना माय. ताका आमच्या विशयांत कोणेंय कितें सांगलां माय. म्हळ्यार म्हाका ब्लड कॅन्सर आसा म्हण ताका कळीत जालें रे. ना ना माय, ताका कळूच जावंक ना माय. ताका गर्भांच्या विशयात कोणेंय कितें सांगलां माय. ते वय रे पुता, ते वय. ताणे धाडले पयशे पुरा म्हज्या पिडे करसिले. आतां तूं ताका कितें सांग दिताय रे पुता, कितें सांग दिताय रे. माय, तुका केदारनाथ आतां सांगूंक आसा. तूं चिंतूक वचा नाका, आमचे सांगता देव आसा म्हणून. माय, हे वेळी एक तुका संतोशाची खबर सांगूंक आवाज येता माय. या दुका वेळार आनी कसली संतोषाची खबर सांग तें आयकून तरी हांव संतोष पावता. माय, म्हज्या भयणीचें म्हळ्यार तुजे दुयेचें ऑपरेशन फाल्यांच्या केंसा माय. माय, खंडीत ताका दोळे आयले उपरांत तें तुका पळोवन मस्त संतोष पावतालो माय. संतोष पावतालो माय. माय 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 राव. क्लेमेंट, फक्त तुझ्या पैशाच्या आशेक लागून आज आम्ही गप्र दिसता. पोलीस मुजी सोदना करनासात. आता तू कशे म्हाका बचाव करतलोय? म्हजी गत कितें? आनी थोड्या दिसांनी म्हजो मोगी येवसो आसा. ताका हांव कितें सांगू, कितें सांगू? डियोना, आता रण कितेंच फायदो ना. हे सर्व घडलें तुजे वरवीं. हांवें तुका पयलेंच सांगलें चड लोकांचेर विश्वास दवरी नाका म्हण. छे, पूण तुवें आतां कितें केलें? आतां म्हाकाय पोलीस सोदना करनासात. देवान म्हाका शिकपाची चड पाळी दिवनी कुचल्या मट्टार पावयले. पूण हांव नीट म्हळ्या वाटेर चलना नासतना अनीत म्हळ्या वाटेर चल म्हजी जिवीत हांवें उगडावन घेतलें. डियोना, हे परा उलोवन तूं म्हजी तकली पिडार करी नाका. तूं यू आर अंडर अरेस्ट. एक मॅट तर मुखार घालची जागृत. कॉन्स्टेबल, घाला ताका बेडी. डियोना, हांवें कितें पडोन आसा? हे बरो कितें डियोना, कितें? स्टीव म्हाका बक्षीस, स्टीव म्हाका बक्षीस. फकत पयशाच्या आशेक लागून हाच्या बिझनेसान ताका सांगात दिवन हांवें कपरा दिसान पोलीस मुजी सोदना करनासात. स्टीव, पैशाची आशा? हांवें तुका कितें उणें केलें डियोना, कितें? तुवें सांगलें तेन्ना हांवें तुका पयशे धाडूंक ना की. अशें आसता? तुका पयशाची गरज कित्याक पडली? सांग म्हाका. म्हज्या घरच्या विशयान तुवें सांगलें सत की फूट म्हूण म्हाका दुबा मारूंक लागला. स्टीव म्हाका बक्षीस. स्टीव, फकत स्वार्थाक आनी तुज्या पयशाच्या आशेक लागून हांवें तुज्या कुटुंबाच्या विशयान फोट मारली. स्टीव, कितें? डियोना, हे तूं कितें उलयताय? पळय स्टीव, तुजी माय ब्लड कॅन्सर जावन हॉस्पिटलान वळवळून आसा. कितें? म्हज्या माय ब्लड कॅन्सर? माय! स्टीव! आमचें नशीब स्टीव, आमचें नशीब. आमच्या मायक ब्लड. म्हाका पुरो खबर मेळ्ळा आमच्या मायक ब्लड कॅन्सर म्हणून. तुवें त्या व्हडल्या कॅन्सर हॉस्पिटलाक व्हरचें सोडून ह्या हॉस्पिटलाक कित्याक हाडलाय बाबा, कित्याक? कितें सांगचें स्टीव, कितें सांगचें. हांवें मायक व्हरून नातली हॉस्पिटल ना स्टीव, हॉस्पिटल ना. तुका हें सांगचे खातीर कितले फावटी तुका फोन केलो. तूं म्हज्या फोनाक उलयनासलो स्टीव, उलयनासलो. तुका आनी खबर सांगूंक हांव आशेतालो स्टीव, आशेतालो. तें कितें म्हळ्यार कालच आमच्या भयणीचें ऑपरेशन जावन भयण वाड्यांत आसा आनी मायेक आयसीयूंत वळवळून आसा 11च्या स्टेजार. स्टीव, म्हजी एकच एक आसा स्टीव, एकच एक आशा. भयणीन दोळे उगडे उपरांत म्हज्या मायच्या लागीं 2 उतरां तरी उलोवं म्हणून.
वयसंड बाबा आमची दोळ्यांतली दुका दिसतात पूण खालची दुका शेल्डन डॉक्टर किती डॉक्टर आय एम सॉरी शेल्डन किती झाले डॉक्टर तुझ्या माय तुझी माय शी इज नो स्टीव आता आमच्या बहिणी किती सांगच्या स्टीव किती सांग आमच्या बहिणीक आम्ही किती सांगचे आम्ही किती दाखवचे स्टीव मायन आमकां शिकयला देवाची खुशी करून त्या देखून आम्ही आता देवाची खुशी पाळूंक जाय आता अकरेचे घडयेक सरांना डोळे उघडल्या उपरांत मायची नीरची कूड तरी दाखया स्टीव दाखया स्टीव तू वचून मायची ऐशोत माय घालते हांव डॉक्टरांना उगोन त्याला त्याची तापा पिलेवर कर शिवन बाबा तुमच्या त्याला हांगायन पावलो हांवें तुका पळयत जाय म्हूण तूं हांगा पावलो बाबा पयलीं हांवें म्हज्या मांयक पळोवंक जाय उपरांत तुमकां डॉक्टर आनी कित्याक तर दोळ्याची पट्टी वेगळी सडया हांवें म्हज्या मांयक पळोवंक जाय माय तूं कित्याक वगेस आसा हो म्हाका कळ्ळें म्हाका दोळे दिसतात म्हणून तुका मस्त कशें जाला न्हय माय माय म्हाका दोळे येयल्या उपरांत आमी मस्त उलयया आनी मस्त मस्करी करया माय डॉक्टर दोळ्याची पट्टी वेगळी सोडया हांवें म्हज्या मांयक पळोवंक जाय आता तुझे डोळे चौकात उगते कर बाबा आमची मायक खंय तुम्ही म्हाका कोणाक दाखोवन आसा म्हजी मायक दाखय म्हळ्यार तुम्ही म्हाका कोणाक दाखोवन आसा बाबा बाबा आमची माय खंय बाबा बाय आमची माय ती बाय माय माय तू कितल्याक न्हिदलाय माय माय म्हाका दोळे येयल्यात माय म्हाका पळय माय माय हांव चालयली माय म्हाका पळय माय बाबा माय कित्याक पळयना ती कित्याक न्हिदला बाबा बाय आमची माय आमकां सोडून गेली गो कित्याक पळोवन आसा आनी कित्याक आयकून आसा मुझ्यान सोसूंक जायना मुझ्यान सोसूंक जायना कसले समाधान बाबा कसले समाधान हांव जल्माक ना म्हज्या बापायक आमी पळयत ना आनी आतां मायके कितें पळोवन आसा ना आमी निर्भागीर जावन आसा इतले वर्स जाता मायक पळोवंक हांव लागून आसले पण आज म्हाका हे कसले मारून निर्भागपण ना बाबा ना
तुझे लागी मुले माय कसले समाधान बाबा कसले समाधान 17 वर्षात नाव राखून असला यांची की पडे भावानो तुमचा चढ आणि चढ ते बरे करू या अकरेच्या वेळात पिणे मुझे माहीत पडवचे बाद तुम्ही माका पाप केले समाधान करणे समाधान करणे लॉकडाऊन आमका मान आमका घरात वाढेला तेव्हाची खुशी किती मिळते म्हाका समजेला जेन्ना आमच्या कुटुंबात कष्ट येतात त्यांना मात्र या कष्टांचो अर्थ समजता असली कुटुंब आजच्या संसारात कितली नात कोण असा त्यांच्यापासून मागतले ज्यांना आमच्या कुटुंबात कष्ट येतात त्यांना मात्र त्यांचे कष्ट आमका समजता त्यांना मात्र आम्ही इकडचे वसून 15 महिने सांगून त्यांच्यापासून मागतात यांची जाऊन असं आमच्या संसाराची परिस्थिती बाई रडा नका तेव्हा कडकांदी कित्याक तुव्या मागणीची कोण पूर करून तुका पाव करला तेव्हा आणि तुका तुझ्या दोन्ही डोळे मिळवती आम्ही भावात रडा नका बाई रडा नका आमच्या आता माईची मरणाची तेव्हाची खुशी आम्ही पाडू कसा पाडू तू खंय वेताय तुका लज दिसना तू कोणायकी तोंड दाखोवंक योग्य नाही वय आता जीव घातच तुका वाट ना तुवें जीव कसा बस आनी स्टीवना लागीं बोक्सणे माग तो तुका बक्षिता ना तो तुका बोगसूनचो ना तुवें ताचो मोगाचो घात केला तो तुका खंडीत बोगसूनचो ना तुका एकच वाट जीव घात ना डियोना देवान दिलो जीव होगडान घेवच्या तुका कांयच अधिकार ना जेजू क्रिस्तान कुर्सार थावले सकटांक बक्षिले तेच परी तुजो मोगी तुका बक्षितलो बस आनी बोक्साणे माग वय फकत पयशांची आशेक लागून हांवें वायट वाट धरली पूण म्हज्या निस्कलपणाने सांबाळ फकत स्टीवनाचोच मोग हांव करनासा हांव आतांच ताच्या घरा वतली आनी ताचे लागीं बोक्साणे मागतली आनी सेल्टन बाबा म्हाका आज मस्त संतोश जाला आमची आवयसून 1 वर्स संपले तरी आमी चिंतली सपनां पुरापुर्ती जाली म्हाका दोळ्याची दीस आयली आनी आमी आज्या व्हडल्या नव्या घरांत जेवण आसा बाबा वयसाने हे 1 वर्स तुवें आमकां आवयच्या स्थानार रावन राखून सांबाळले अरे ती सवय आमकां सरकिता करपा मागून दिवन धाडनासा वय वय 1 वर्स आमचे सेलेटर आमकां सांबाळले आता तुका काचार कर तुझ्या बायलेन आमकां सांबाळचे ना सांगले बाबा तू म्हटलो म्हणटना तुवें पयले काजार जावचे आनी तुज्या बायलेन आमकां सांबाळचे स्टीव इतले वर्सां आमच्या मायन आमची जतन घेतली आता आमची माय देवाधीन जाला आनी आता हांव वटलो बा म्हणटना तुमची जतन हांवें घेवच्या निर्धाकान गेला आनी म्हजे अवकारपणीचे भेट हांवें आपणायले आसा आता देखून तुका हांवें तुज्या मोगी दिवना लेगी काजार करूंक चिंतल्लें आसा ताचें नांव मात्र म्हज्या मुखार खाणी नाका म्हाका बक्षीस स्टीव म्हजी करण्याची शिक्षा हांव बघून आयला आता म्हाका तुजी सनातीन कणकाण घे निकालां नाका
जसे जुदासान जेजू घात केले तेच परी तुवें म्हजो मोगाचो घात केलो. जेन्ना पेत्रून जेजूक 3 फावटी न्यायकार केले आणि अखेरेक ताची चूक ओळखून तो गळगळी रडलो आणि आज सर्गीची चावी ताच्या हातांत आसा. अशें आसता जेन्ना मनीस आपली चूक ओळखून बोगसाणे मागता तेन्ना बोगसाणे दिवचे आमचे क्रिस्तांवाचे कर्तव्य जावन आसा. दियोना निष्कळपण सांबाळून हे संसाराचे फकत पयशेचे आशेक लागून त्या क्लेमेंटा फाटल्यान पोटले शिवाय ताका तुजेर मोग उणें जावंक नासलो. स्टीव जावंक नासलो. ते देखून त्याची करण्याची शिक्षा बघून आज तुझ्या लागीं ते बोगसाणे मागून आयला. जरी तर आम्ही बोगसून आयल्यार आमकां आमच्या मायन दिल्ले आदर्श आमी निर्फोड जाल्या बरी. जेन्ना आज आमच्या खातीर सर्गी राजा तावन खंडीत आमकां माय आमच्या खातीर मागोर आसा. वय स्टीवन बाबा, सेंटन बाबान सांगचे सर जावन आसा. म्हाका दोळे नासले वेळार हांव काळजांत रड नासले आनी देवा पुरपुरू नासले. पूण आतां तुमचे वरवीं म्हाका दोळे आयल्यात. आनी बाबा तुवें दियोनाक बोगसूंक जाय. कित्याक कशें हांव देवाचेर पुरपुरून आसले टायमार म्हाका देवान बोगसून एक नवें जिवीत फावो केलें आसा. तेच परी तुवें ताका बोगसूंक जाय आनी तूं ताका सांगातीन कर कान घे. बरें डियोना, आमच्या कुटुंबात कितलेय कश्ट त्रास आयले रे म्हज्या भावान आनी भयणीन म्हाका सोडून दिवंक ना. त्याच देवाचेर पातळी दवरून आमचें कुटुंब सांबाळिल्लें आसा. त्या देखून हांव तुका बक्षिता आनी म्हजे सांगातीन कर घेता. देव बरें करूं तुमकां सर्वांक. तुमच्या उदार मनान म्हाका बक्षून स्वीकार केल्यात. खरेंच बक्षिता म्हूण सांगचे सुलभ जावन आसा पूण करण्यानी दाखोवचे कश्टांचे जावन आसा. आज खरेंच तुमचे कुटुंब जेजू क्रिस्ताच्या वाटेन चलता म्हणल्यार साक जावन आसा. स्टीव, आय लव्ह यू. खरेंच आज म्हाका संतोष भोगले. कित्याक आज आमी ते गायनी मायक कश्टाने वाडयल्ले प्रतिफळा वरवीं आज हे एक मिसांव दिवंक आमी शकले. आनी खरेंच स्टीव तुका हांव सॅल्यूट मारतां. कित्याक एक चेड्या फाटल्यान गेल्या चेडवाक कोणीक बोगसूंक मुखार येनात. जाल्यार तुवें आमचे उतार आयकून तुवें डियोना बोगसून तुवें ताका सांगितून काण घेवचे निर्धार केलो. त्या देखून खरेंच आमची माय आमच्या खातीर सर्गेक तावन मागून येता म्हणल्यार दुबावूच ना. कुटुंब आमकां देणे देवाचे पीत करया बिडार मोगाचे कश्टांत आदार मागया देवाचे नेतेर जावया सेवे